लताताई, आपल्या उमेदच्या ॲपमध्ये 1 एप्रिल 2024 पासून ते आतापर्यंतच्या सर्व नोंदी झाल्यात का? नाही सर, संपूर्ण तर नाही झाल्यात, पण होतील 2-4 दिवसात. अजून का बरं नाही झालं? जमतंय ना तुम्हाला? हो सर, जमतंय. ह्या ॲपमध्ये अवघड असं काहीच नाहीये आणि जरी काही अडलंच तर मी विचारेलच ना तुम्हाला. हो ताई, नक्की विचारा. सर, पण आज अचानक तुम्ही त्या नोंदींबद्दल का विचारलं? काय आहे ना ताई, आता वर्ष संपत आलंय. वरून आपल्याला आदेश आले आहेत ऑडिटसाठी. सीए साहेबांची टीम येणार आहे. जर ॲपमध्ये नोंदी पूर्ण झाल्या असतील तर बॅलन्स शीट आपल्याला बघता येईल. कुठे काही चुकलं असेल तर तेही बघता येईल आणि ताबडतोब दुरुस्त पण करता येईल. कारण सगळे व्यवहार ते एकत्रच असतील ना. मग वेगवेगळ्या वह्यांमध्ये व्यवहार तपासण्याची आवश्यकता नाही. आपली पूर्वतयारी तर करून ठेवू ना ताई आपण. आणि त्यासाठी आपलं काम कमीत कमी वेळात होईल आणि अचूक कसं होईल हेही आपल्याला बघायला हवं, नाही का? तुम्हाला काय वाटतं बरं? हो सर, बरोबर आहे तुमचं. पण बॅलन्स शीट अशी आपोआप तयार होईल? हो, बॅलन्स शीट मोबाईल ॲपमध्ये दिसते. बघितली नाही का तुम्ही? नाही अजून. तुम्ही दाखवा ना एकदा. बरं, दाखवतो. ॲप ओपन करा बरं. हो सर, 1 मिनिट, लगेच करते. हां, झालं ओपन. बोला आता पुढे काय करायचंय? बघा, ॲपमध्ये मास्टर, रिसिप्ट, पेमेंट एवढं तुम्हाला आता जमतंय, बरोबर ना? हो सर, ते मला जमतंय. त्यामध्येच तर मी नोंदी करते ना रोज. हो, बरोबर. आता खाली बघा, रिपोर्ट्स हा पर्याय दिसतोय, त्यावर क्लिक करा. हां, केलं. आता पुढे? आता त्यामध्ये बघा, सर्व रिपोर्ट्सची नावं दिसत आहेत ना. आपल्याला बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद बघायचा आहे, बरोबर? हो सर. मग आता बॅलन्स शीटवर क्लिक करा. केलं सर. आता पुढे काय करायचं? बघा, आता इकडे आपल्याला तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे. म्हणजे काय तर सांगतो मी. समजलं एवढं? हो सर, समजलं. इथे तुम्हाला दायित्व आणि मालमत्ता असे 2 भाग दिसतील आणि यात काही फरक असेल तर तो खाली दर्शविला जाईल. जर तुम्ही लायबिलिटीज म्हणजे दायित्वावर क्लिक केलं तर तुम्हाला दायित्व बाजूची संपूर्ण माहिती दिसेल. उदाहरणार्थ, आपल्याला मिळणाऱ्या निधींची खाती. त्यावर क्लिक केलं की संपूर्ण खात्याची माहिती मिळते. म्हणजे जमा रक्कम किती होती, त्यातून किती रकमेचे पेमेंट केले इत्यादी. त्यावर क्लिक केल्यानंतर व्यवहारांची नोंद दिसते आणि यात काही अधिक माहिती नमूद करायची असेल तर तेही करता येते. त्यासाठी बदल करून सेव्ह या बटनावर क्लिक करावे आणि परत ओके या बटनावरही क्लिक करावे. अशाच प्रकारे आपण आता असेट म्हणजेच मालमत्तावर क्लिक करून त्यातील खाते बघूया. आता इथे आपल्याला आपण ज्या प्रकारचे कर्ज बचत गटाला दिले आहे त्याचे खाते पहिल्यांदा दिसणार. मग त्यावर क्लिक केल्यानंतर बचत गटाची नावे दिसणार. यावर क्लिक केल्यावर त्याचा व्यवहार दिसणार. इथे काही बदल करायचा असल्यास तो करून सेव्ह या बटनावर क्लिक करावे आणि शेवटी ओके या बटनावर क्लिक करावे. हे तर खूप सोपं झालंय सर. म्हणजे मला फक्त नोंद करून ठेवायचंय आणि अहवाल हा सर्व आपोआप दिसून येणार इकडे. बरोबर समजलं ताई. कसं वाटलं मग? खूप छान सर. खूप मदत होईल यामुळे. कामात आणखीन अचूकता येईल आणि नवीन शिकायला मिळालं सर आज खूप. थँक्यू. अगदी बरोबर. आता ज्या नोंदी करायच्या राहिल्यात ना त्या लगेच करून टाका. काय? हो सर, पहिले हेच काम करते.